हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. तर मित्रांनो, मुंबई म्हाडाच्या शॉपसाठी ई ऑक्शन आता चालू झाले आहे. अर्थातच 2025च्या ई ऑक्शन मुंबई म्हाडा शॉप्स हे फक्त शॉप्स आहे. अनिवासी गाळे म्हणजे निवासी म्हणजे तुम्ही राहण्यासारखे नाही, तर हे अनिवासी म्हणजेच शॉप्स दुकाने यांचा ई लिलाव होणार आहे. तर त्यासाठी मुंबई महापालिकेचे अर्ज चालू झाले आहेत. तरी तुम्हाला सविस्तर डिटेल आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया. जसं की तुम्हाला जर तुम्ही शॉप्स किंवा दुकान घेण्याचे इच्छुक असाल तेही मुंबईमध्ये टॉप एरियामध्ये, तर तुम्ही येथे अप्लाय करा. ई ऑक्शन म्हणजेच तुम्हाला एक बोली लावण्याची जी पद्धत असते, तर त्या हिशोबाने ही तुम्ही बोली लावू शकणार असाल. तरीही त्याचे पूर्ण बघूया की त्याची अमाउंट किती आहे, डेट काय आहे, तर त्यासंबंधी माहिती बघूया. जर तुम्हाला खरंच भरायचा असेल फॉर्म, तर मित्रांनो जी ही वेबसाईट दिसते eauction.mada.gov.in यावर जाऊन लॉग इन करून तुम्हाला जसं की तुम्ही इथे असाल ही वेबसाईटमध्ये, मग तिथं गोवर जायचं आहे तुम्हाला. सर गोवर क्लिक केल्यानंतर फक्त मुंबईसाठी जसं की मागच्या वर्षी सॉरी ह्याच वर्षी 2025 मध्ये पुण्याच्या गाळ्यासाठी जाहिरात आली होती. तर ती तुम्ही मिस केली असेल व तुम्ही आता मुंबईसाठी बघत असाल, तर तुम्हाला ही एक चांगली संधी आहे. तर इथे आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट आणि बुकलेटमध्ये पूर्ण माहिती भेटेल. आणि जर तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी जायचं असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. बिडर रजिस्ट्रेशन ह्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती भेटेल. जसं की तुम्ही इथे लाईव्ह स्कीममध्ये बघू शकता हे सर्व आहे. आणि ॲडव्हर्टाइजमेंट अँड बुकलेटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ही माहिती पुस्तिका भेटेल आणि ह्या अनिवासी गाळेसंबंधी माहिती भेटेल. तर नोंदणी कधी चालू झाली आहे मित्रांनो, तर 27 नोव्हेंबरला 11 वाजता नोंदणी चालू झाली आहे. ऑनलाईन अर्ज करणे, कागदपत्र जोडणे, अनामत रक्कम भरणे हे सर्व 27 नोव्हेंबर म्हणजे 3 ते 4 दिवस झाले आहेत, हे चालू झाले आहे. ई लिलाव प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी वगैरे करणे. तर शेवटची तारीख काय आहे तर 21 डिसेंबर. 21 डिसेंबर रात्री 12 वाजेपर्यंत. मग ई लिलाव, ऑनलाईन बोली कधी चालू होणार आहे तर 23/12. 21 ला फॉर्म संपतील आणि 23 डिसेंबरला म्हणजे ह्या डिसेंबर महिन्यात 11 वाजल्यापासून बोली चालू होईल. व बोली तुमची रक्कम किती आहे व तुम्हाला किती बोली लावायची आहे, तर त्या हिशोबाने जो जास्त बोली लावेल त्याला ते शॉप भेटेल मित्रांनो. तर 23/12 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. आणि समजा कोणी 5 वाजायच्या आत म्हणजे 4:50 ला कोणी लावला तर अजून 10 मिनिटंही वाढेल. अशा तऱ्हेने ही बोली चालू राहील मित्रांनो. तर याचा रिझल्ट कधी लागेल तर लगेच पुढच्या दिवशी 24 डिसेंबरला. तर याची हे बघूया ऑनलाईन अर्जाची किंमत किती आहे तर ₹5,000 आहे आणि 900 ही म्हाडाची किंमत आहे. त्या म्हणजेच 18% जी-एस-टी ही विना परतावा. म्हणजे हे तुम्ही ₹5,900 जर तुम्ही अप्लाय केलं आणि लागला नाही लागला किंवा तुम्ही बोली तुमच्या पैशाच्या जास्त असेल व तुम्ही त्यातून ऑप्ट आउट होत असाल, तर तुमचे हे विना परतावा म्हणजे हे तुम्हाला काहीच पैसे भेटणार नाही. आणि ई लिलाव प्रक्रिया शुल्क 1,000 प्लस 180 पण हेही विना दोन परतावा आहे. ई लिलाव प्रक्रिया म्हणजे ते जे 21 तारखेला होणार आहे, सॉरी 23 तारखेला होणार आहे, त्याचे 1,000 प्लस 180 असे 1,180 हे पण विना परतावा हे तुम्हाला रिटर्न भेटणार नाही. तर हे जे शॉप्स आहे ते कोणत्या एरियामध्ये आहे मुंबईच्या ते बघूया. मुलुंड जसं की तुम्ही इथे बघू शकता. तर NR 356 BC मुलुंड गव्हाणपाडा. स्वदेशी मिल्स चुनाभट्टी कुर्ला हे एक दादरच्या बाजूलाच आहे. तर ते कुर्लामध्ये तुम्हाला शॉप आहे. तुम्हाला आपण याची व्हिजिट करूया जर टाइम भेटला तर. जरी तुम्ही स्वतः जरी बघायला जात असाल तरी बघून या. जर तुम्ही इच्छुक असाल येथे भरण्यासाठी, व्हिडिओ येण्यासाठी आपला तरी टाइम लागेल तरी बघूया. जसं की आपली व्हिजिट होईल तसं बघूया. तरी भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त म्हणजे तुम्हाला ओसीआयची भेटलेली आहे. दुकान रेडी आहे. ऑफसेट किंमत किती आहे? 62 लाख. 62 लाखापासून बोली चालू होणार मित्रांनो. 62 लाख. तरी शॉप्सची किंमत आता जे निवासी घर आहे त्याच्यापेक्षा सध्या तरी जास्त आहे. कारण शॉप आणि तेही मुंबईमध्ये. मुंबईला घराची व शॉपची किंमत तशीही जास्त आहे. तर हे मध्ये 1 करोड हे ते जी आहे ती 1 करोड पर्यंत जाते. हो, हो. रेषांश ओके. क्षेत्रफळ किती आहे? 48 चौरस मीटर. तर 1 करोडला ही 1 करोड. कुर्लाला पण आहे.
मग कोपरी पवईला पण आहे. तर हे सर्व 28 लाखापासून चालू होत आहे. तरी बघूया ही किंमतचा मेन कॉलम आहे. 76 लाख कुर्ल्याला. देन कोपरी पवई 3 करोड 53 लाख. ओके. 3 करोड 53 लाख. 3 करोड 53 लाख. मग कोपरी पवई नंतर कोपरी पवई जास्त आहे. देन CHS RSC सेक्टर 8 चारकोप भूखंड क्रमांक 1. ठीक आहे. इथे पण आहे. आणि मालाड असे 4 ते 5 ठिकाणी मित्रांनो ह्यावेळेसचे. आणि गोरेगाव हे एक प्रशस्त असं आणि दादरच्या बाजूलाच असणारे गोरेगाव इथे पण आहे. जोगेश्वरी, गोरेगाव. तुम्ही हे वृंदावन सोसायटीमध्ये दुकान क्रमांक 5 वगैरे याची किंमत 1 करोड. गोरेगाव पण फार म्हणजे चांगलं ठिकाण आहे की तुम्ही तिथे दुकान घेतल्यानंतर तुमचं म्हणजे चालेल. तरी बघूया याचं अजून एक आहे जोगेश्वरी पण एक चांगलं ठिकाण आहे. तर याचे काय पात्रतेचे निकष काय मित्रांनो, तर ई लिलाव प्रक्रियेसाठी दिवशी लिलावदाराचे वय तर ठीक आहे, 18 वयापेक्षा जास्त पाहिजे. लिलावधारक एक योजनेतील आरक्षण गटामध्ये एकापेक्षा जास्त म्हणजे तुम्ही SC, ST किंवा फिजिकल हँडिकॅप वगैरे असाल तर तिथेच तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज सादर करताना लिलाव स्वतःचे बँक खाते वगैरे हे जसं की पुणे म्हाडाचे जसं आपण रजिस्टर करतो सेम तसंच पूर्ण तसंच आहे. ठीक आहे. पूर्ण अटी पण तशाच आहे की तुमचं आधार कार्ड मग तुम्ही याच्या थ्रू जासाल काय म्हणतात त्याला डिजी लॉकर वगैरे. आणि तुम्हाला हे जाण्यासाठी जसं आपण बघितलं eauction.mada.gov.in येथे रजिस्टर करायचं आहे. येस. अजून काही अपडेट झालं तर तुम्हाला सर्व इथेच भेटेल. ते आपण तरी पुढच्या कधी झालं अपडेट तर ते त्याचं अपडेट देतच राहू. तरी सध्या तरी ऑक्शन चालू आहे फॉर रजिस्ट्रेशन म्हाडा आणि तेही मुंबई आणि शॉपसाठी. तर ऑक्शनमध्ये जाऊन तुम्ही पूर्ण केल्यानंतर मोबाईल OTP वगैरे देन लिलावकदाराने अच्छा तुम्ही स्वतः घेत असाल किंवा तुमची एक सहकारी संस्था असेल तर त्याचं तुमच्याकडे पॅन कार्ड वगैरे सर्व असणं गरजेचं आहे. ते रजिस्टर पाहिजे त्याचा. अजून जे बी GST नंबर वगैरे जर तुम्ही सहकारी संस्थेमार्फत जात असाल तर ते असणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि EMD भरावी जसं की आपण वरती बघितलं तसं. तर विशेष सूचना लिलाव प्रक्रियेसाठी अनावश्यक अनामत रक्कम. तर अनामत रक्कम किती भरायची जी की रिफंडेबल आहे आणि जी वरची बघितली ती अनरिफंडेबल आहे जसं की 5,000 प्लस 1,000. तर ही ऑफसेट किंमत जर एखाद्या दुकानाची किंमत 50 लाख असेल मित्रांनो, तर त्याची तुम्हाला अनामत रक्कम 1 लाख भरायची. जर 50 लाख ते 75 लाखापर्यंत एखाद्या दुकानाची किंमत असेल, तर ते तुम्हाला अनामत रक्कम 2 लाख भरायची. आणि 75 लाख ते 1 करोड एखाद्या दुकानाची किंमत असेल, तर त्याची तुम्हाला अनामत रक्कम 3 लाख भरायची. आणि 1 करोडपेक्षा जास्त आहे, तर त्याची अनामत रक्कम 4 लाख भरायची आहे. आणि हे रिफंडेबल आहे. तरीही जर तुम्ही शुअर असाल तुम्हाला इथंच घ्यायचं असेल, साईट व्हिजिट करून या, तरच तुम्ही पैसे भरा मित्रांनो. कारण उगाच तुमचे जास्त पैसे अडकून राहतील. त्यामुळे तुमच्याकडे पैसे असेल वगैरे, तुम्ही बिझनेसमॅन ऑलरेडी असाल किंवा व्हायचं आहे, तरीही त्या हिशोबाने तुम्ही साईट व्हिजिट करून दुकाने वगैरे चेक करून या आणि मगच पैसे भरा. तर अनिवासी गाळ्याची किंमत परिवहन करताना वस्तू, सेवा कराचा समावेश करण्यात आलेला नाही. म्हणजे तुमचं जे तुमच्या नावावर करण्यासाठी जे स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन तुम्ही भरणार आहात, ती किंमत नाहीये. तुम्हाला एक्स्ट्रा अजून भरावी लागेल हे लक्षात असू द्या. तर सदर लिलावामध्ये बोलीधारकांना एक 10,000 पटीमध्ये बोली लावणे आवश्यक आहे. 10,000 म्हणजे एकाने 50 लाख 20,000 लावली तर तुम्हाला त्या 10च्या पटीने जास्तीत जास्त किती लावू शकाल त्याप्रमाणे तुम्हाला बोली लावण्याची आहे. तर ही सर्व माहिती ह्या eauction.mada.gov वर देण्यात आली म्हणता येते आणि अपडेट होत राहील. तरी प्रलंबित ओके. अजून काय आहे? घरपट्टी लाभार्थ्यास ओके तर नॉर्मल असतं.
अजून पूर्ण भरणा केल्यानंतरच यशस्वी लिलाव म्हणजे तुम्हाला पूर्ण जे बी तुमचं लोन वगैरे आहे, ते तुम्ही सर्व कंप्लीट केल्यानंतरच तुम्हाला त्याचा ताबा देण्यात येईल. तर हे सर्व जशी की माहिती आहे की तुम्ही काय कराल. लिलाव प्रक्रियेत अर्जाची किंमत 5,900 व 11,800 हे अनरिफंडेबल आहे मित्रांनो, रिफंडेबल नाही. आणि जी अनामत रक्कम आहे ती रिफंडेबल आहे. तरी तुम्हाला काही याच्याबद्दल क्वेश्चन असतील तर आपल्या कमेंटमध्ये टाका. मी नाही तर कोणी अजून याची उत्तरं देईलच आणि त्याप्रमाणे आपण याची सर्व माहिती काढूया. तरीही अजून याची ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काय आहे, जसं की कोणते-कोणते दुकान आहे, किती चौरस मीटर आहे, त्याची अजून माहिती बघूया, की जसं दुकाने आहे मित्रांनो, दुकाने ई-लिलाव होणार आहे दुकानाची ही माहिती पुस्तिका आहे त्याची. तुम्ही सेम साईटहून डाउनलोड करू शकता. तर ई-लिलाव जसं की आपण बघितलं 27 तारखेला चालू होणार आहे, चालू झाला आहे आणि मग 21 डिसेंबरपर्यंत आहे. ओके. लॉटरी कधी ई-लिलाव कधी होणार आहे, तर ते म्हणजे बोली लावण्याचं 23ला आणि त्याचा रिझल्ट कधी येणार आहे लगेच पुढच्या दिवशी. तर हे सर्व एस-सी, एस-टी, डी-टी, जनरल पब्लिक तर हे एवढेच घटक आहे माझ्या मते आरक्षित घटकाचे नाव. तरी तुम्ही हे लक्ष असू द्या. जर तुम्ही याच्यात असाल तर तुम्हाला चांगली संधी आहे एस-सी, एस-टी, एन-टी, डी-टी आणि बाकीचे सर्व आरक्षण 80% जनरल पब्लिकसाठी. तर 18 वयापेक्षा वय जास्त पाहिजे आणि मग ते तुमचं जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर तुमची कास्ट व्हॅलिडिटी व ते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. जसं की कास्ट व्हॅलिडिटी इथं लिहिलंय. तर ते झाली नसेल तर समाज कल्याण ऑफिसला जाऊन ते लवकरात लवकर तुम्ही काढून घ्या मित्रांनो. तरी अजून ई-लिलावामध्ये व्यक्तींना ओके, नेट बँकिंग वगैरे ऑनलाईन पेमेंट करू शकता. ओके, तर ठीक आहे. ओके, ई-लिलावामध्ये अथवा सहकारी कंपनी संगणकीकृत ई-लिलाव अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती. तर हे कसं करायचं त्यांनी त्याची माहिती दिली, की तुम्ही या वेबसाईटवर तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. मग ओ-टी-पीद्वारे तुमचा ईमेल आयडी मोबाईल द्यायचा आहे. मग क्रेडेन्शियल लॉग इन करा. सुरक्षित लॉग इनसाठी ओ-टी-पी प्रस्थापित करा. थेट डॅशबोर्डवरून लिलाव निवडा. मग ई-एम-डी पे बटणावर म्हणजे तुम्हाला ई-एम-डी करायची. मग नेट बँकिंग करून ते पेमेंट भरा. मग यशस्वीरित्या भरल्यानंतर तुम्ही बोली लावा. मग सर्वसाधारण प्रवर्गातील सामाजिक लिलावासाठी पडताळणी करण्यात येईल. मग तुमचे कागदपत्र वगैरे पडताळणी ऑनलाईन ते करतील. मग ई-एम-डी पेड डॅशबोर्ड लिलावामधून लिलाव निवडा व ई-एम-डी यशस्वीरित्या भरली आहे यासाठी वास्तविक बोली प्रक्रिया सुरू होते. लिलाव परिणाम वास्तविक लिलाव समाप्त झाल्यानंतर लगेच लिलाव बोली निकाल प्रदर्शित होईल. म्हणजे जसं की 23ला समाप्त होईल आणि 24ला किंवा 23ला रात्रीच लागून जाईल किंवा 24ला 24 मॅक्सिमम हे होऊन जाईल. तरी अर्जदाराचे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील माहिती सोबत ठेवणे आवश्यक आहे. तर अर्ज करताना काय करायचं तुम्हाला आधार कार्ड पाहिजे, पॅन कार्ड पाहिजे. ओके. मग तुम्हाला डोमिसाईल 2018 नंतरचं डोमिसाईल तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जर नसेल तर ते काढून घ्या. कोणत्याही म्हाडा लॉटरीसाठी ते कामाला येतं. आणि तुमचं जात पडताळणी जर तुम्ही आरक्षण घटकात असेल तर हे पाहिजे. आणि तुमचा लिंक, भ्रमणध्वनी क्रमांक, ईमेल आयडी, आधार कार्डशी संलग्न लिंक. ओके. अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील पाहिजे. ओके. तर हे जसं की बेसिक डिटेल आहे हे सर्व पाहिजे. आणि जसं की आपण डिस्कस केलंच आहे की कितीसाठी किती अनामत रक्कम आणि ही जसं अजून हे पण बघितलं आपण की कसं होणार आहे तर 10 मिनिटं वेळ वाढवण्यात येईल. जर कोणी 4:51ला त्याला वाटलं की बाबा आपण अजून पैसे टाकू शकतो त्या बोलीमध्ये तर त्यांनी वाढलं तर 10 मिनिटं अजून वाढेल व जी फायनल होईल त्यानुसार हे तुम्हाला ते गाळा भेटेल किंवा शॉप भेटेल. आणि हे अजूनही माहिती मित्रांनो, तुम्ही जास्त एकापेक्षा जास्त भरले तर ते अर्ज बाद होईल. चुकीचे पॅन वगैरे टाकू नका व वेगवेगळ्या निवेदिकाचे एकाच बँकमध्ये एकच खाते ते पण नाही चालणार. तुमचं सेपरेट खातं पाहिजे, तुमचं स्वतःचं पाहिजे, त्याच्यावर आर-टी-जी-एस, एन-ई-एफ-टी सगळं चालू पाहिजे. त्यामुळे तुम्हाला पेमेंट करायला व रिफंडसाठी फायदा होईल. रिफंडसाठी स्वतःचाच बँकेचे डिटेल द्या, नाहीतर रिफंड होण्यासाठी तुम्हाला नुसत्या नाहीतर टाईमपास सारख्या चकरा माराव्या लागतील म्हाडा ऑफिसला मुंबईच्या. त्यामुळे जी डिटेल आहे स्वतःची तीच द्या. त्यामुळे तुमचं योग्य राहील. तरी ही सर्व माहिती आहे मित्रांनो. जर तुम्ही खरंच इच्छुक असाल की शॉपसाठी तर
तुम्ही येथे अप्लाय करू शकता मित्रांनो. तर याची कॉस्टिंग जसं की आपण बघितलं, की येथे पण आहे कॉस्टिंग. मुंबई शॉप डिटेल. येस. ओसी रिसीव. तर ही जी शॉप डिटेल आहे मित्रांनो, हीच इथे परत दिली आहे. तरीही येस. अनामत रक्कम, ऑफसेट किंमत म्हणजे ही सर्व किंमत आहे. आणि ही म्हणजे 60,00,000, 55,00,000, 62,00,000, 35,00,000, 31,00,000, 28,00,000 म्हणजे सर्वात कमी 28,00,000. म्हणजे 28 लाखापासून हे सर्व बाकी पण करोडोमध्ये. तर 28 लाखाचा कोणता आहे तर ते पण बघूया. सर्वात कमी 28 लाखात तुम्हाला भेटतोय कुठे तर NRCG मालवणी मालाड, मालाडमध्ये. आणि चटई क्षेत्र कमीच आहे, 22 चौरस मीटर. येस. तरीही सर्वांचे ओसी रिसीव्ह झालेले आहे. सर्व शॉप्स हे रेडी आहेत. जर तुम्ही ओके असाल तर तुम्ही 21 डिसेंबर पर्यंत अर्ज भरू शकता. फॉर शॉप्स, ओन्ली शॉप्स. आणि वेबसाईट आहे eauction.mada.gov.in. या वेबसाईटवर जाऊन रजिस्टर करा आणि अनामत रक्कम भरा. त्यामध्ये तुम्हाला पुढचे जर शॉप्स किंवा तुम्ही बिझनेसमॅन असाल किंवा शॉप्स घ्यायचा असेल तुम्हाला, तर ही एक चांगली संधी आहे. तरी मुंबईच्या ठिकाणी ह्यासाठी ही किंमत पण कमी नाही आहे, 62,00,000, 1 करोड. तरी मुंबईच्या ठिकाणी हे नॉर्मल किमती आहे. तिथे घरं तशीही महाग आहे आणि दुकाने, गाड्याही महाग आहे. तर ही एक चांगली संधी चालून आलेली आहे, जे की बिझनेसमॅन किंवा ज्यांना बिझनेसमध्ये जायचं आहे. तरी तुमच्या हिशोबानुसार व साईट व्हिजिट करून हे तुम्ही गाडे बघून नक्कीच अप्लाय करू शकता मित्रांनो. तरी मित्रांनो, सध्या तरी इथेच थांबूया व तुम्हाला काही याच्यामध्ये अडचण असतील तर तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये विचारू शकता. तरी धन्यवाद मित्रांनो.